पिंपरी चिंचवड शहराचा पाहुणचार घेऊन आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पुणे शहरामध्ये प्रवेश केलाय। आकुर्डीचा मुक्काम संपून पालखीनं दुपारचा विसावा पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सीमेवरील दापोडीमध्ये केलेला होता। तिथून दुपारी 1च्या सुमारास ही पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली। यावेळी पालखीचे खांदेकरी होण्याचा मान हा पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळालाय। पिंपरी चिंचवडकरांनी मनोभावे सेवा केल्यानंतर पालखीला निरोप दिला आणि आता पुढे पुणेकर पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झालेत। पुढचे 2 दिवस पुणेकर वारकऱ्यांचा पाहुणचार करणार आहेत आणि ह्या दोन्ही पालख्या आता पुण्यामध्ये मुक्कामी असतील। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम, सध्या आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। रोहन, सध्या आता एकंदरीत पुण्यामधलं वातावरण कसं आहे? ह्या पालख्या आता दाखल होऊ लागलेल्या आहेत आणि नेमकी पालखी मुक्कामी स्थळी नेमकी आता कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? रोहन, सिद्धेश, अगदी भक्तिमय वातावरणामध्ये पुणेकरांकडून जो आहे तो पालखीचं स्वागत केलं जात आहे। आपण हे दृश्य पाहतो। या दृश्यांतून संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती सध्या पुणे शहरामध्ये आगमन करते, पुण्याच्या मध्यवर्ती भागांमध्ये आगमन करते आणि सध्या धारकरी आणि वारकरी यांचा संगम जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय की पालखी रथ जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि यासाठी लाखो पुणेकर जे आहेत ते रस्त्यांवरती दर्शनासाठी, माऊलींचं दर्शन व्हावं, संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन व्हावं यासाठी जे आहे ती या सगळ्यांनी गर्दी केलेली आहे। खरं तर पुढचे 18-19 दिवस हा सगळा सोहळा जो आहे तो रंगणार आहे, परंतु लाडक्या माऊलींच्या दर्शनासाठी प्रत्येकाला जी आहे ती आज मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे। एकतर केवळ दर्शन नाही तर जे वारकरी, लाखो वारकरी राज्यभरातील पुणे शहरामध्ये येतात, या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी देखील मोठी लगबग, मोठी गर्दी जी आहे ती पुणेकरांच्या माध्यमातून होत असते आणि तशा प्रकारचं नियोजन जे आहे ते पुणेकरांकडून केलं जात असतं। सध्याच्या घडीला आपण ही दृश्य पाहतोय पुण्यातील शिवाजीनगर परिसरातली। शिवाजीनगरमध्ये पालखी जी आहे ती दाखल झालेली आहे आणि पुण्यातील शिवाजीनगरमधील लोकमंगल बँकेच्या समोर जे आहे ते वारकरी आणि धारकऱ्यांचा संगम जो आहे तो आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही दृश्य आपण पाहतोय की संत तुकाराम महाराजांची पालखीचा रथ जो आहे तो पुणे शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये आता दाखल होईल आणि थोड्या वेळानंतर सगळ्या पुण्यातून प्रदक्षिणा घेत जे आहे ती ही पालखी जाईल आणि संध्याकाळी 7:30च्या सुमारास पुण्यातील नाना पेठेमध्ये असणाऱ्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती मुक्कामी असेल। उद्याचा दिवस देखील पुणेकरांसाठी मिळेल। पुणेकर उद्याच्या दिवशी देखील मोठी गर्दी करून लाडक्या माऊलींचं, लाडक्या संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन जे आहे ते करतील। सध्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी उर्फ संभाजी भिडे जे आहेत ते पालखीमध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यासाठी हा रथ जो आहे तो थांबवलेला जातोय, कारण का दरवर्षी वारकरी आणि धारकरी यांचा संगम जो आहे तो या ठिकाणी होत असतो आणि ही सगळी चित्र जी आहे ती आपण शिवाजीनगर परिसरामध्ये पाहत आहोत आणि काही वेळानंतर निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांची आणि पालखी विठोबा मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विसावेल। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।